हालेलुया, हालेलुया. बघा, बायबल मधलं वचन आहे ना, बायबल मधले जे शब्द आहेत, प्रेज द लॉर्ड, बायबल मध्ये जेही काही लिहिलेलं आहे ते आपल्या आपण पूर्ण होत नाही. हालेलुया. बायबल मध्ये जे काही शब्द लिहिलेले आहेत ते आपल्या आपण पूर्ण होत नाहीत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बघा, बायबल सांगतं आलिशाकडे एक स्त्री आली होती. मी काय म्हटलं की बायबल मध्ये जेवढे शब्द लिहिले ते आपल्या आपण पूर्ण होत नाहीत. प्रेज द लॉर्ड. बघा, आपण काढूया 2 राजे याचा 2 राजे याचा 4था अध्याय. 2 राजे याचा 4था अध्याय, त्यातले 1 ते 7 वचन वाचूया आपण. 2 राजे यातील 4था अध्याय आणि त्यातील 1 ते 7 वचन. सापडलं? हालेलुया. सापडलं कोणाला? किती बायबल घे. 2 राजे यातील 4था अध्याय आणि त्यातील 1 ते 7 वचन आपण वाचणार आहोत. 2 राजे त्यातला 4था अध्याय आणि त्यातील 1 ते 7 वचन. एकदा संदेष्टांच्या शिष्याच्या स्त्रियांपैकी एकीने अलिशाकडे घराणे केले. हालेलुया. बायबल सांगतं एकदा संदेष्टाच्या स्त्रीपैकी एकीनं येऊन आलिशा जो देवाचा सेवक होता त्याला विनंती केली. काय केली विनंती? ती म्हणाली, तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आहे. तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा माझा जो होता. पती होता, जो देवाची सेवा करत होता, तो मरून गेला आहे. हालेलुया. तो देवाची भीती बाळगत होता, तुला ठाऊक आहे. त्याचा सावकार आणि जो सावकार आहे ज्याच्याकडून त्यानं कर्ज घेतलं होतं, तो सावकार काय केले? त्याचा सावकार माझ्या 2 पुत्रास दास करून नेण्यास आला आहे. हालेलुया. माझ्या 2 मुलांना काय करण्यासाठी? नौकर बनवून नेण्यासाठी तो आलेला आहे. अलिशाने तिला विचारले. मग देवाचा जो सेवक होता जो आलिशा, त्याने तिला विचारले. काय विचारले? मी तुझ्यासाठी काय करू हे मला सांग. मी तुझ्यासाठी प्रथम काय करू हे प्रथम मला सांग. हालेलुया. मी काय म्हटलं की बायबल मधले जेवढी वचनं आहेत, जेवढे शब्द आहेत ते आपल्या आपण पूर्ण होत नाही. देवाचा सेवक देखील तिला विचारत आहे की मी तुझ्यासाठी काय करू असं तुझी इच्छा आहे. तुझ्या घरात काय काय आहे? ती म्हणाली. तिला विचारलं की मी तुझ्यासाठी काय करू. प्रेज द लॉर्ड. हे मला सांग. आणि तिला विचारलं की तुझ्या घरात काय आहे. प्रथम ते सांग की मला तुझ्याजवळ काय आहे. मी जर तुला मदत करायची आहे तर तुझ्याजवळ काय आहे. हालेलुया. ती काय म्हणाली? ती म्हणाली, 1 घडात तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काही एक नाही. हालेलुया, हालेलुया. माझ्याकडे घरात तेल आहे, त्याच्याशिवाय माझ्याकडे काहीच नाहीये म्हणते ती स्त्री. प्रेज द लॉर्ड. पुढं तो तिला म्हणाला, तू जा आणि बाहेरून आपल्या शेजार पाजऱ्यांकडून बरीचशी रिकामी भांडी मागून आण. मग आपल्या पुत्रासह घरात जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांड्यात तेल ओत आणि भांडे भरले ते बाजूला ठेव. हालेलुया. ती स्त्री आली आणि देवाच्या सेवकाला म्हणाली की तुझा जो दास होता, जो सेवक होता, माझा पती, तो मरण पावला आहे. आणि जो सावकार आहे ज्याच्याकडून कर्ज घेतलं होतं, तो सावकार आता माझ्या घरी आलाय आणि माझ्या 2 मुलांना नौकर बनण्यासाठी, दास करून घेण्यासाठी तो आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचा सेवक त्याला म्हटला, मी तुझ्यासाठी काय करावं. हालेलुया. तुझी काय इच्छा की मी तुझ्यासाठी काय करावं. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचा सेवक त्याला म्हणलं की तुझ्याजवळ मग काय आहे, तुझ्या घरात मग तुझ्याजवळ काय आहे. ते म्हणजे घरात तेलाशिवाय माझ्याकडे काहीच नाहीये, ती स्त्री म्हणाली. प्रेज द लॉर्ड. तेव्हा देवाचा सेवक म्हणला, तू काम कर, आपल्या आजूबाजूच्या शेजारच्या लोकांच्या घरी जा आणि जेवढी तुला रिकामी त्यांच्याकडे भांडी भेटते, हालेलुया, ती सर्व त्यांच्याकडून काय करून घेऊन ये. प्रेज द लॉर्ड. आणि घेऊन ये, आपल्या घरामध्ये जा, आपलं घर दरवाजा बंद कर आणि पुत्रासह घरात जाऊन दार बंद कर व
त्या सर्व भांड्यात तेल ओत. आणि जे तुझ्याकडे जे तेल आहे तू म्हणत आहे ते तेल काय कर, त्या प्रत्येक भांड्यामध्ये तू काय कर, वतायला सुरुवात कर. पुढं आणि भांडे भरेल ते बाजूला ठेव. हालेलुया. आणि जे काही भांडे भरल ते भांड काय कर तू बाजूला ठेव. प्रेज द लॉर्ड. पुढं ती त्याच पासून गेली आणि आपल्या पुत्रासह आपल्या घरात जाऊन तिने दार बंद केले. ते तिच्याकडे भांडी आणीत ती भरत जाई. सर्व भांडी भरल्यावर ती आपल्या पुत्रास म्हणाली, मला आणखी एक भांडे आणून द्या. त्यांनी म्हटले, आता एकही भांडे उरले नाही. तेव्हा तेल वाढवायचे राहिले. तिने जाऊन देवाच्या माणसास हे सांगितले. तो म्हणाला, जा, तेल विकून आपले कर्ज फेड व जे शिल्लक राहिले त्यावर आपला व आपल्या पुत्राचा निर्वाह कर. हालेलुया. बघा, काही कित्येक लोकांना काय वाटतं की परमेश्वरनं काहीतरी करावं, जादू काहीतरी करावं, काहीतरी कर्ज मला झाले ना, आकाशातून काय करावे माझ्याकडे, मला पैसे पाठवावे. प्रेज द लॉर्ड. पण परमेश्वर तसं काहीच करत नाही. बायबल सांगतं जे शब्द लिहिले ते आपले आपण पूर्ण होत नाही. देवाचा सेवक तिला म्हटलं की मी तुझ्यासाठी काय करू, तुझी इच्छा आहे. हालेलुया. आणि प्रथम तर तुझ्याकडे काय आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तू काय कर, आजूबाजूच्या लोकांच्या घरी जा, बरीचशी रिकामी भांडी काय कर, मागून घे. आपल्या दोन्ही पुत्रांना घे, घरामध्ये जा, तुझ्या देवा जो परमेश्वर आहे त्याची आराधना कर, त्याची महिमा कर. आणि जे काही तुझ्याकडे तेल तू म्हणत आहे ते काय कर, त्या भांड्यामध्ये ओतत जा. हालेलुया. आणि जे भांड भरल ते बाजूला ठेव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर आकाशातून काही पैसे पाठवत नाहीये. प्रेज द लॉर्ड. की आपल्याच बुद्धीनं, माझ्याच युक्तीनं, माझ्या ताकदीनं काहीतरी घडल. प्रेज द लॉर्ड. असे होत नाहीये. प्रेज द लॉर्ड. देवाचा जो सेवक होता त्याने जो शब्द दिला त्या शब्दावरती तिने विश्वास ठेवला. आपल्या घरामध्ये गेली, आपल्या दोन्ही मुलांना घेतलं आणि ती प्रार्थनेला बसली. हालेलुया. हालेलुया. तिने त्या वचनावरती विश्वास ठेवला की देवाचा जो सेवक मला बोलत आहे ते मी आता जाईन आणि मी ते काम तसं करीन. जो शब्द मला दिलेला आहे, जो देवाच्या सेवकाने शब्द दिलाय तो देवापासून आलेला शब्द आहे, असं तिने काय केला, अंगीकार केला बरं का. आणि तिनं स्वीकारलं बरं का. म्हणून तिच्या जीवनामध्ये अद्भुत काम झालं. हालेलुया. मग देवाचा सेवक मला तेल वाढायचं बंद झालं भांडी संपल्यानंतर. प्रेज द लॉर्ड. मग त्याला म्हणला, जा काम कर, हे विकून काय कर, तुझं जे कर्ज आहे ते फेड आणि जे काही उरल त्याच्यावर तू तुझं काय कर, तुझा परिवार तुझा चालव. हालेलुया. हालेलुया. जो विश्वास ठेवतो आणि विश्वास ठेवून जो देवाचं वचन माझ्यासाठी आहे असा अंगीकार करतो त्याच व्यक्तीच्या जीवनामध्ये काम होतं बरं का. हालेलुया. हालेलुया. परमेश्वरने त्या स्त्रीला, तिच्या मुलांना त्या कर्जातून, त्या बंधनातून सोडवलं बरं का. आणि आपल्याला काय वाटतं की बरेच वेळा काय वाटतं की परमेश्वरनं काहीतरी करावं. हालेलुया. काहीतरी परमेश्वर मला अद्भुत काहीतरी करावं. वचन आपल्या पण पूर्ण होत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही वचना घेऊन जर अंगीकार केला आणि वचन स्वीकारलं तर तुमचं जीवन बदललं बरं का. हालेलुया. कारण बायबलचं वचन सांगतं तुम्ही जे काही परमेश्वरामध्ये करत आहात ना, जे काही तुम्ही करता, जे प्रार्थना करता, जे काही तुम्ही परमेश्वरासाठी करत आहात त्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळल्याशिवाय राहणार नाही बरं का. हालेलुया. कारण बायबलचं वचन सांगतं 1 कोरिंथ याचा 15वा अध्याय आणि त्यातलं 58 वचन सांगतं. 1 कोरिंथ 15:58. 1 कोरिंथ 15:58. इसलिए है मेरे प्रिय भाइयों दृढ़ और अटल रहो. दृढ़ और अटल हो जाओ. तथा प्रभु के कार्य में सर्वदा हाँ? बढ़ते जाओ. तथा प्रभु के कार्य में सदा क्या करते जाओ, बढ़ते जाओ, दृढ़ होते जाओ. क्योंकि तुम सब जानते हो तुम्हारा परिश्रम प्रभु में जो तुमने परमेश्वर में परिश्रम किया है व्यर्थ नहीं है. वो व्यर्थ नहीं जाएगा. हालेलुया. जे काही तुम्ही परमेश्वरामध्ये मेहनत करत आहात ते कदापि व्यर्थ जाणार नाही. जे काही तुम्ही देवाकडे प्रार्थना करत आहात कोणत्याही कार्यासाठी, तुमच्या जीवनासाठी, ती कधीच व्यर्थ जाणार नाही म्हणतो परमेश्वर. हालेलुया. पण तुमचा विश्वास पाहिजे परमेश्वरावरती की ज्या देवाकडे मी येत आहे तो देव खरंच माझी प्रार्थना ऐकतो बरं का आणि माझ्या प्रार्थनेचं उत्तर देईल बरं का. हालेलुया.
देवाच्या सेवकाकडे ती स्त्री आली आणि म्हटली की तुझा जो दास होता तो मृत्यू पावलाय आणि त्याला कर्ज होतून सावकार घरी आलाय. माझ्या मुलाला दास करून घेण्यासाठी तो आलेला आहे. देवा सेवक म्हणला मी तुझ्यासाठी काय करू, तुझी काय योजना आहे, मग तुझी काय इच्छा आहे, तुझ्याकडे काय आहे म्हटला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्याला बरंच वाटतं की मी आता जर चाललो आहे तर मला काहीतरी मदत मिळेल. प्रेज द लॉर्ड. जर आपण अपेक्षा तशी न बाळगता की देवाचं वचन माझ्यासाठी आहे आणि देवच मला ह्यातून सुटकारा देईल आणि देवच मला ह्यातून सोडवल, असा जर विश्वास ठेवला आणि प्रार्थना केली तर त्या व्यक्तीचं जीवन बदलल बरं का. हालेलुया. म्हणून परमेश्वरामध्ये जे काही तुम्ही मेहनत करता, जे काही तुम्ही प्रार्थना करता, ती कधीच व्यर्थ जात नाही. प्रेज द लॉर्ड. कारण देवाजवळ तुमच्या आणि माझ्यासाठी खूप मोठी योजना आहे बरं का. हालेलुया. त्या परमेश्वरच्या हातामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी खूप मोठी योजना आहे. जर त्या परमेश्वरला आपण म्हटलं की प्रभू तुझी योजना आमच्या जीवनात तू पूर्ण कर, हालेलुया, तो हमखास नक्कीच त्याची योजना आपल्या जीवनात पूर्ण करेल बरं का. प्रेज द लॉर्ड. 2 राजे यातला 2रा अध्याय. 2 राजे. त्यांचे शिष्य अलिशाकडे येऊन त्यास म्हणाले. मधील जे संदेश होते, जे देवाचे सेवक होते, ते अलिशाकडे येऊन त्याला म्हणाले. काय म्हणाले? आज परमेश्वर तुझ्या धन्यास तुझा शिरावरून घेऊन जाणार आहे, हे तुला ठाऊक आहे काय? त्याने म्हटले मला ठाऊक आहे, पुरे करा. हालेलुया. ते दुसऱ्या ठिकाणी गेले, त्याही ठिकाणी सेवक होते, संदेश होते. ते म्हटले की आज जो एलिया आहे त्याला परमेश्वर घेऊन जाणार आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का? तो म्हणला मला ठाऊक आहे, तुम्ही काय करा, गप्प बसा. प्रेज द लॉर्ड. बघा मी काय म्हणत आहे तुम्हाला, की जी स्त्री आली होती, प्रेज द लॉर्ड, आणि ती विचारते की माझ्या मुलांना दास करून नेत आहेत. देवाच्या सेवकानं तिला वचन घेतलं आणि सांगितलं की तुझ्याजवळ काय आहे, तू आपल्या घरामध्ये जा, आपल्या दोन्ही मुलांना घे आणि तुझ्याकडे जे काय आहे ते प्रार्थना कर आणि जे तुझ्याकडे तेल आहे ते काय कर, त्या सर्व भांड्यामध्ये ओत. तिने शब्द मान्य केला, शब्द स्वीकारला आणि त्या शब्दाप्रमाणे तिने आपलं जीवन जगायला सुरुवात केली. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या ठिकाणी बायबल सांगत आहे की देवाचा सेवक त्याचा विरोध करत आहे, तू माझ्या पाठीमागे येऊ नकोस. तरी देखील तो म्हणत आहे की मी तुला कदापि सोडणार नाही. हालेलुया. जर आपण पुढे वाचत गेलो तर पाहतो की बायबल सांगतं की ज्या वेळेस एलियाचा समय आला त्याला घेऊन जाताना देवाचा सेवक म्हटला मी तुझ्यासाठी काय करू, तुझी काय इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. तो म्हणला मला दुगना आशीर्वाद पाहिजे, मला डबल आशीर्वाद पाहिजे. प्रेज द लॉर्ड. काय पाहिजे म्हटला तो? हालेलुया. काय पाहिजे? दुगना आशीर्वाद पाहिजे. प्रेज द लॉर्ड. बघा आता तुमच्याकडे एखादी वस्तू आहे, तुमच्याकडे समजा एखादी साधं घर आहे तुमच्याकडे आणि तुम्ही जात्या वेळेस 2 घरं देऊन जाऊ शकता का मुलाला? तुमच्याकडे असताना एकच घर आहे. मला काय म्हणत समजत आहे तुम्हाला? तुमच्याकडे एकच घर आहे आणि तुमचा ज्यावेळेस समय येतो त्यावेळेस तुम्ही त्याला 2 घरं देऊन जाऊ शकताय का? प्रेज द लॉर्ड. आणि तो आले काय म्हणत आहे तो एलियाला की मला काय कर, दुगना आशीर्वाद पाहिजे. तुझ्याजवळ जो अभिषेक आहे, जे सामर्थ्य आहे, त्याच्या डबल मला सामर्थ्य हवंय. ते प्राप्त होईल का? मी विचारते ते प्राप्त होईल का? हालेलुया. बघा काळ अनुवादचं पुस्तक तुम्हाला समजा मला काय बोलायचंय. अनुवादचं पुस्तक याचा 21वा अध्याय आणि त्यातलं 17वं वचन. पण नावडतीच्या पुत्राचा ज्येष्ठत्वाचा हक्क मान्य करून त्याने त्याला आपल्या एकंदर मालमत्तेतून दुप्पट वाटा द्यावा. काय केला? पुन्हा वाच. पण ना आवडतीच्या पुत्राचा ज्येष्ठत्वाचा हक्क मान्य करून त्याने आपल्या एकंदर मालमत्तेतून दुप्पट वाटा द्यावा, कारण तो त्याच्या पौरुषाचे प्रथम फळ आहे. ज्येष्ठत्वाचा हक्क त्याचाच आहे. हालेलुया. बायबल सांगतं देवाचं नियोजन होतं, देवाची योजना होती की जो प्रथम पुरुष जन्मलेला आहे त्याला दुगना आशीर्वाद भेटला पाहिजे. कसा भेटला पाहिजे? दुगना. जे काही तुमची प्रॉपर्टी आहे तर त्याला सगळ्यापेक्षा डबल जास्त भेटली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हा देवाचा नियम होता. आणि एलियाला अलिशाला माहित होतं की मला दुपटीनं आशीर्वाद पाहिजे. हालेलुया. तो काय म्हणत आहे की मला दुगना अभिषेक तुझा पाहिजे, कारण परमेश्वराचं वचन मला ठाऊक आहे की तुझ्या जवळ जे आहे ते मला दुगना आशीर्वाद पाहिजे. आणि बायबल सांगतं बरं का, हालेलुया, एलियाने जी कामं केली ना त्याच्या डबल अलिशानं कामं केली बरं का.
हालेलुया. आणि ज्यावेळेस आलिशा मरण पावला ना, मृत्यू पावला, त्याची कबर होती आणि बायबल सांगतं त्या कबरेमध्ये त्या आलिशाला पुरलं गेलं होतं, गाडला होता. आता पूर्ण त्याची हड्डी फक्त राहिली होती आणि त्या ठिकाणी एका व्यक्तीला ते गाडण्यासाठी चालली होती लोक. आणि युद्ध सुरू झालं म्हणजे त्यांनी काय केलं, मुर्दा काय केला, त्या कबरेमध्ये फेकून दिला, निघून गेले. आणि बायबल सांगतं ते मुर्दा आलिशाच्या कबरेला जाऊन चिटकला. आलिशाच्या कबरेच्या हड्डीला तो स्पर्श झाला आणि बायबल सांगतो तो मुर्दा उठला आणि तो चालत पळत गेला घरी. हालेलुया. म्हणजे बायबल सांगतं की त्याच्या हड्डीमधून देखील सामर्थ्य वाहत होतं बरं का परमेश्वराचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो परमेश्वरावरती विश्वास ठेवतो, वचनावरती विश्वास ठेवतो आणि वचन घेऊन वागतो ना, त्याचं जीवन बदलतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा, आलिशाकडे खूप शिष्य होते. तो म्हणला बेतलेमध्ये शिष्य होते की त्यांना देखील ठाऊक होतं की आज काय करणार आहे, आलिया स्वर्गामध्ये जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. येरिहो मध्ये देखील आला, तिथलं देखील शिष्यांना ठाऊक होतं. ते देखील म्हटले की आज या धनला घेऊन जाणार आहे परमेश्वर, हे तुला ठाऊक आहे का? प्रेज द लॉर्ड. पण कोणत्याच शिष्याने दुगना अभिषेक मागितला. हालेलुया. आणि आलिशाला ठाऊक होतं की मला दुगना आशीर्वाद मिळेल, मला दुगना वाटा मिळेल, कारण परमेश्वरामध्ये केलेली मेहनत कधीच व्यर्थ जात नाही. हालेलुया. परमेश्वरामध्ये केलेली मेहनत कधीच व्यर्थ जात नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तुमचं विश्वासानं उभं राहणं पाहतो बरं का. ज्या गोष्टीसाठी तुम्ही विश्वास ठेवतात हे तुमचं परमेश्वर पाहतो बरं का, उभं राहणं. तुमची मजबूती परमेश्वर पाहतो, तुमची चिकाटी परमेश्वर पाहतो बरं का. प्रेज द लॉर्ड. बघा, एक स्त्री होती बायबलमध्ये, बायबल सांगतं तिने विश्वासानं स्पर्श केला बरं का. 12 वर्षाची रक्तस्राव स्त्री होती, माहिती ना तुम्हाला प्रत्येकाला. बायबलमध्ये तिने काय केलं, त्या गर्दीमध्ये आली आणि विश्वासानं स्पर्श केला. कसा स्पर्श केला? हालेलुया. आणि प्रभू येशू जागेवर थांबले त्या गर्दीमध्ये आणि म्हणजे कुणी मला स्पर्श केला, माझ्यातून काय झाले, सामर्थ्य निघले. पेत्र म्हटला, देवाचा सेवक दास होता, तो काय म्हटला बघा, लूकचं पुस्तक याचा 8वा अध्याय 45 आणि 46 वचन. लूकचं पुस्तक याचा 8वा अध्याय आणि त्यातील 45 वचन. यीशु ने कहा, किसने मुझे छुआ? हालेलुया. यीशु ने कहा, किसने मुझे छुआ? जब वे सब मुकर रहे थे, तो पतरस ने कहा, हे स्वामी, भीड़ इकट्ठी होकर, हे परमेश्वर, हे स्वामी, भीड़ इतनी इकट्ठी होकर तुझ पर टूटी जा रही है. हालेलुया. तुझ पर क्या हो रही, टूटी जा रही है. म्हणजे गर्दी एवढी आहे परमेश्वरा की तुला चेंगरत आहेत लोक. काय करत आहेत? मग आता परमेश्वर ते चेंगरत, त्यांनी किती आशीर्वादित व्हायला पाहिजे, त्यांनी किती आशीर्वाद व्हायला पाहिजे ना. परमेश्वरा चेंगरत आहेत, एवढी गर्दी आहे, एवढी भीड आहे. प्रेज द लॉर्ड. चालणं देखील मुश्किल आहे. पर यीशु ने कहा, परंतु येशू म्हणाला, किसी ने मुझे छुआ है, पण कुणीतरी मला स्पर्श केलाय. हालेलुया. आणि पेत्र सांगत आहे, गर्दी एवढी आहे प्रभू गुरुदेव की गर्दी तुमच्या अंगावरती पडत आहे आणि तुम्ही म्हणताय कुणीतरी मला स्पर्श केला. क्योंकि मुझे मालूम हुआ है, प्रभू येशू म्हटले, मला माहित आहे, मला ठाऊक आहे की मुझमें से सामर्थ्य निकले. माझ्यातून काहीतरी निघाले, माझ्यातून काहीतरी सामर्थ्य त्याला प्राप्त झाले. ज्यावेळेस व्यक्ती विश्वासानं देवासमोर येतो आणि विश्वासानं त्याला स्पर्श करतो, विश्वासानं प्रार्थना करतो, त्यावेळेस त्याचं जीवन बदलतं. हालेलुया. फक्त मी प्रभूमध्ये आहे पण मी वचनामध्ये नाहीये, मी प्रार्थनेमध्ये नाहीये, तर वचन आपल्या पण पूर्ण होत नाही. हालेलुया. भीड एवढी होती, गर्दी एवढी होती, बायबल सांगतं की त्याला चेंगरत होती लोक, तरी देखील कोणी बरं झालं नाही. पण एक स्त्री आली आणि तिने विश्वास ठेवला की हा एकच व्यक्ती आहे, हा एकच परमेश्वर आहे, माझा विश्वास याच्यावरती आहे, मी याला स्पर्श जरी केला तरी माझं काय होईल, रोग बरा होईल बरं का. हालेलुया. हालेलुया. आणि बायबल सांगते तिने विश्वासाने स्पर्श केला आणि तिला आरोग्य मिळालं बरं का. म्हणून जो व्यक्ती परमेश्वराकडे येतो, त्याने विश्वास ठेवते, वचन स्वीकारण ग्रहण केलं ना, तर त्याचं जीवन बदललं. हालेलुया. समजत मला काय बोलायचंय. ज्या प्रकारे ती स्त्री आली आणि ती आलिशाला म्हणाली की माझा काय याला पती मरण मृत्यू पावलाय आणि माझ्या मुलाला दास करून गुलाम करून घेण्यासाठी त्याचा सावकार घरी आलाय. हालेलुया. आणि कित्येक लोकांना वाटतं की परमेश्वरनं काहीतरी जादू करावं, काहीतरी चमत्कार करावं आणि माझ्या जीवनात काहीतरी करावं. हालेलुया. परमेश्वर तसा काम करत नाही. परमेश्वर तो तुझ्याकडे काय आहे, तुझ्या हाताला मी बरकता देईन, तुला मी यश देईन म्हणतो परमेश्वर.
हालेलुया. म्हणून जो व्यक्ती परमेश्वराकडे येतो त्याने विश्वास ठेवला पाहिजे की माझी मेहनत कधीच व्यर्थ जाणार नाही. तुम्ही जे काही परमेश्वरामध्ये प्रार्थना करताना उपासना करताना त्याची ती कधीच व्यर्थ जाणार नाही. परमेश्वराचं प्रतिफळ तुम्हाला देणार म्हणजे देणार. हालेलुया. छान अशी टाळी देवासाठी वाजवा. या पुढे उभे राहूया.